संयुक्त कुटुंब व्यवस्था हे भारतीय समाजाचे एक मूलभूत वैशिष्ट्य राहिले, परंतु 1991च्या उदारीकरणानंतर यामध्ये फरक होत आहे. म्हणजे आता विभक्त कुटुंब व्यवस्थेकडे आपली वाटचाल सुरू आहे. तर याची कारण काय? तर शहरीकरण हे यातलं एक प्रमुख कारण. बरं, शहरीकरण कशामुळे? तर रोजगारासाठी लोकांचं जे स्थलांतर होतं त्यामुळे, त्यानंतर महिलांचं शिक्षण आणि रोजगारात योगदान वाढलं त्यामुळे, त्यासोबतच शहरीकरणामुळे काय होतं की शहरी जी हाऊसिंग व्यवस्था असते ती खर्चिक असते, त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती वाढत आहे. त्यासोबतच मध्यम वर्गाचा उदय हे सुद्धा त्यामागचं एक कारण आहे. इंडिव्हिज्युअलिझम वर्सेस कलेक्टिव्हिझम म्हणजे व्यक्तिवाद विरुद्ध समूहवाद हा पण एक त्यामागचा मुख्य मुद्दा आहे. परंतु हा काही बदल ऍब्सोल्यूट नाही. याचा अर्थ काय आहे की उलट प्रक्रिया पण घडत आहे. म्हणजे डिजिटल किनशिप, व्हॉट्सअप ग्रुप्समुळे वगैरे सर्व कुटुंब आता एकत्र असल्यासारखे भासत आहेत. त्यासोबतच कोविड सारख्या आपत्तीमध्ये आपण रिव्हर्स मायग्रेशन पण बघितलेलं आहे. तर अशा विविध कारणामुळे कुटुंब व्यवस्थेमध्ये हे होणारे बदल, हे संक्रमण हे कायम सुरूच असते.